कृषी सहाय्यक कृषी सेवक या पदासाठी तयारी करत असाल तर या पदासंदर्भात महत्वाची माहिती म्हणजे यासाठी पात्रता काय असणार आहे, यासाठी वयोमर्यादा किती, यासाठी अभ्यासक्रम काय, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे आणि नेमकी जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार. बघा, सुरुवातीला याच्या संदर्भात कृषी सेवक हे जे पद आहे तर या पदाविषयी पगार जाणून घेऊ की पगार किती असेल. निश्चित वेतन 16,000 प्रतिमाह. प्रतिमाह किती? 16,000 रुपये तुम्हाला वेतन असेल. त्यानंतर शैक्षणिक पात्रता बघा, महत्वाची म्हणजे शैक्षणिक पात्रता काय, कोण कोण इथं यासाठी अर्ज सादर करू शकतं. तर पहिलं आहे संवैधानिक कृषी विद्यापीठा विषयामधील काय पदविका असली पाहिजे किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिग्री सुद्धा चालेल. त्यानंतर कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता, एखादा म्हणलं आपलं पीजी आहे तर पीजी वाले सुद्धा यासाठी अर्ज सादर करू शकतात. महत्वाची बाब लक्षात ठेवायची की शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार यासाठी काय अर्ज सादर करण्यास अपात्र असणार आहे. काय असणार आहे? ते पात्र राहणार नाहीत, म्हणजे काय अपात्र असणार आहे. बघा, ही पहिली महत्वाची बाब लक्षात ठेवायची की शेवटच्या वर्षात असणारे विद्यार्थी यासाठी पात्र असणार नाहीत. तुमचा निकाल तुमच्याकडे 5चा असला पाहिजे. कोणता? शेवटच्या वर्षामध्ये. त्यानंतर जर हे निवड झाली मग पुढची पद्धत याच्यामध्ये की निवड झालेल्या उमेदवारांची कृषी सेवक पदी 1 वर्षासाठी नियुक्ती केली जाईल. त्यानंतर काम चांगलं वाटलं, समाधानकारक वाटलं, पुढील 2 वर्षासाठी काय दरवर्षी पुनर्नियुक्ती त्याची केली जाईल आणि संपूर्ण झालं जेव्हा 3 वर्ष होतील तर 3 वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या जर वाटला बघा तर त्या उमेदवाराला तिथं काय कृषी सेवक, लक्षात घ्या, कृषी सेवक करून तुमची काय कृषी सहाय्यक या नियमित पदावर काय नियुक्ती केल्या जाईल. ही झाली याची महत्वाची शैक्षणिक पात्रता. बघा, आता दुसरी पात्रता म्हणजे काय की वयोमर्यादा. बरेच जण म्हणतील वयोमर्यादा काय. बघा की वयोमर्यादा काय असेल, कितीपर्यंत अर्ज सादर करू शकता. पहिलं भारतीय नागरिक असलाच पाहिजे. त्यानंतर खुल्या वर्ग ओपन कॅटेगरी वाल्यासाठी 19 ते 38 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता. मागासवर्गीय जर असले तुम्ही एसटी एसटी मध्ये असणार 19 वर्ष ते 43 वर्षापर्यंत. दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत. शिथिलक्षम जर असले 45 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज सादर करू शकता, ते पात्र आहेत. प्रावीण्य प्राप्त खेळाडू असला स्पोर्ट मधील 43 वर्षापर्यंत आहे. माजी सैनिकांना काय सेवेचा त्यांचा जो सेवेचा कालावधी हा सेवेचा कालावधी धरून 3 वर्ष. त्यानंतर विकलांगासाठी विकलांग माजी सैनिकासाठी 45 वर्ष, अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत, अंशकालीन उमेदवार असतील 55 वर्षापर्यंत, भूकंपग्रस्त असतील यांना 45 वर्षापर्यंत काय इथं तुम्हाला वयोमर्यादा आहे, म्हणजे त्या वयापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. बघा, पुढची निवड पद्धती आपण बघितली की अभ्यासक्रम काय असेल. लक्षात घ्या की याच्यामध्ये काय सर्व मराठी माध्यमातून संघाद्वारे. लक्षात घ्या 26ची जी परीक्षा आहे ही परीक्षा एक तर काय होईल IBPS घेईल किंवा किंबहुना MPC घेण्याची सुद्धा शक्यता आहे. कुणी जरी घेतली तरी अभ्यासक्रम मात्र हाच असणार आहे. फक्त परीक्षेचं स्वरूप जे आहे की पेपर एक तर ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल, ही एक बाब लक्षात ठेवायची. त्यानंतर पूर्वमुख्य सुद्धा एखाद्या असू शकते किंवा याच्या व्यतिरिक्त जी प्रश्नांची काठिण्य पातळी आहे या काठिण्य पातळीमध्ये काय बदल असू शकतो. बघा, परंतु अभ्यासक्रम हाच असणार आहे. एकूण तुम्हाला काय असतील इथं 140 प्रश्न जे की तुम्हाला 200 मार्कासाठी विचारले जातील. 2 तासाचा वेळ आहे, ज्यामध्ये मराठी आहे, त्यानंतर इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तुमचं काय कृषी विषय तांत्रिक घटक जे हे सुद्धा इथं असणार आहेत. म्हणजे सर्वाधिक जर आपण बघितलं मराठीवर 20 प्रश्न, इंग्रजीवर 20 प्रश्न, सामान्य 20 प्रश्न, गणित बुद्धिमत्तेवर 20 प्रश्न आणि सर्वाधिक वेटेज कुठे असेल तुमचं हे तुमचं कृषी विषय 60 प्रश्न 120 मार्कांसाठी इथं असणार आहे. हे आलं परीक्षेचं स्वरूप, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. बघा, ज्या काही कृषी विद्यापीठाच्या भरती येतात त्या सुद्धा काय मार्च पर्यंत काय येण्याची शक्यता आहे. परंतु आतापासून फक्त आपण काय अभ्यास करायला तयार असणं गरजेचं आहे. बघा, तर याच दृष्टिकोनातून संपूर्ण तांत्रिक घटकाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेले. बॅच फक्त 499 रुपयामध्ये. या बॅचमध्ये संपूर्ण PDF नोट्स, लेक्चर तसेच टेस्ट सिरीज सुद्धा प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.